3 hours later. तर फायनली मित्रांनो सामान वगैरे घेतलंय, बघू शकता इथं पिशवीमध्ये. आणि आता मी चालू आहे घरी. तर चला आता बघू रस्त्यात आपलं गार्डनमध्ये किती आपलं म्हणजे शिवजयंतीचं डेकोरेशन वगैरे झाले का नाही हे आपल्याला आता कळत. तर काय मित्रांनो, मी येताना रोडने आलो त्यामुळं मला काय तुम्हाला दाखवता नाही आलं, पण आता मी आतून जातो गेटमधून, त्यामुळं तर बघू शकता किती ऊन आहे प्रचंड. चला जाऊया पटकन. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे झाले आपलं. तर मित्रांनो आत्ता तुम्हाला गार्डनमध्ये दाखवलं शिवजयंतीचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे. आता रात्रीची मिरवणूक काढतील. पण हे बघू शकता मित्रांनो, हिची आमची ही विंग आहे, ही म्हणजे आमचा हा बिल्डिंगचा परिसर आहे. तर इथं सुद्धा अशा प्रकारे भगवा झेंडा लावला आहे आणि डेकोरेशन वगैरे पूर्ण झालं आहे. आणि बघू शकता भगवा झेंडावाला आला आहे काय कुठं. मित्रांनो बघू शकता इथं आपल्या महाराजांची पूजा वगैरे झाली, फुलं वगैरे वाहिलेत. मागाशी तुम्हाला दाखवलं मी खालून फुलं वगैरे घेऊन आलो आणि काही सामान लागत होतं चहासाठी ते पण घेऊन आलो. तर बघू शकता आपल्या इथं दिवा प्रज्वलित केला आहे, फुलं वगैरे वाहिलेत महाराजांना. आणि अशी आपली शिवजयंती घरात आपण साजरी केली आहे. तर खाली तुम्हाला दाखवलं मित्रांनो, तर खाली तुम्हाला दाखवलं की कार्यक्रम वगैरे झाला होता. म्हणजे सकाळचा अजून मिरवणूक निघायची. मिरवणूक संध्याकाळी 5-5:30-6 वाजता निघते. आणि आपल्या इथं खाली पण तुम्हाला दाखवलं टेज बांधला आहे, तिथं पण आता 5:30-4 वाजता पूजा होणार. तर मित्रांनो इकडं चहा ठेवला आहे बघू शकता. आणि ते ब्लॉक करायचं ना, तर तिकडं दूध उतू केलं कधी कळलंच नाही मला. पटकन आलो पळत आणि दूध बंद केलं. तर बघू शकता आपला चहा इथं तयार आहे. आता मस्तपैकी बिस्किटं खाऊन घेतो आणि भेटतं तुम्हाला. आता आपण चालू आहे खाली सामान आणण्यासाठी. सकाळपासून आम्ही काही नाश्ता केलेला नाही, रीसमध्येच अडकलो आहे. तर चला म्हणलं आता पावला आधी काल मिसळ केलेली, तर भाजी वगैरे आहे. तर आता फक्त पावला आधी आणायची आणि मग नाश्ता वगैरे. आणि मित्रांनो आता वाजतात 4. आपल्या इथं तुम्हाला मागायचं टेस्ट दाखवलं होतं इथला खालचा बिल्डिंगमधला. तर तिथं आता बऱ्यापैकी डेकोरेशन वगैरे झालं, गाणं वगैरे वाजायला आलं. कदाचित आता तिथला तिथं पण शिवजयंतीचा कार्यक्रम चालू आहे थोड्या वेळाने. त्यासाठी मला पटकन पावला घ्या आणून तयार होऊन खाली जायचं, कारण की तुमच्या संग कुठलीही गोष्टी मी शेअर करतो तुम्हाला माहिती. एक वेळेस माझं राहिलं तर जाऊन तुम्हाला दाखवलं पाहिजे. तर चला आम्ही खाली जाऊया. तर मित्रांनो बघू शकता तिथंच्या टेजमध्ये जो कार्यक्रम चाललाय म्हणजे झालाय कार्यक्रम. पण आता संध्याकाळची मिरवणूक खूप मोठी निघते मित्रांनो इथं, त्यामुळं ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला शांत वाटत असेल कारण दुपारची वेळ मित्रांनो, ऊन खूप असतं त्यामुळं कोण नसते या टायमिंगला. पण आता थोड्या वेळाने होईल गर्दी वगैरे चालू. चला जाऊया. तर मित्रांनो आता वाजता 6-6:30 झाल्यात आणि मी पण आवडून वगैरे पुन्हा तयार झालो. आणि खाली तुम्हाला 2 तास शिवजयंती आपल्या इकडे सुरुवात झाली. तर चला पटकन खाली जाऊया, कारण माझ्या बहिणीला पण यायचे. ती म्हणते मला बघून घे म्हणजे कन्फर्म करून एकच चालू झाले का नाही. मी तिला केव्हापासून सांगते मित्रांनो झाले चालू झाले, पण ती काय विश्वास बसत नाही तिचा. म्हणून मी चाललोय परत तिला सांगायला बरं जाणार. तर चला पण जाऊया खाली आणि बघूया कसा म्हणजे काय नियोजन आहे आजच्या शिवजयंतीचं या वर्षीचं. तर चला पटकन जाऊया. तर फायनली मित्रांनो आले आपण फर्स्ट फ्लोअर हिरो. आवाज येत असेल मित्रांनो. काय आपला मित्र बरं आहे.
तर फायनली मित्रांनो आपल्या घरातली पूजा पण झालेली महाराजांची आणि खाली तुम्ही बघितलात कशी किती गर्दी जमा झाली आणि आत्ता थोडा तर अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये शिवजयंती साजरा होती. आत्ताच्या सुरुवाती मित्रांनो अजून भाषण वगैरे बरंच काय होते. तर मी आता कधी जाते काय माहिती, माझ्या बहिणीला यायचे पण तिला किती वेळ लागते काय माहिती. तिच्यासोबतच जाणं कारण तुम्हाला पण माहिती आहे पण ब्लॉग वगैरे तिचे पण व्हिडिओ असते, तिला पण शूट करायचं असते त्यामुळे चला मित्रांनो माझी बहीण काही येणार नाही की आत्ताच म्हणजे की काही येत नाही कारण की तिचा येऊन काय फायदा नाही कारण तिला ते शूट करायचं ते काही शूट करता आलं नाही. तर ती म्हणजे आता पूजा तिचा मोबाईल तिने तुम्हाला दिला आहे, तिच्या मोबाईलमध्ये पण मला शूट करायचं. चला आता जमतं एखादं बघावं लागेल कारण की तिला जसं शूट हवं आहे तसं मी करते का नाही. चला जाऊया आता. मित्रांनो बघू शकता खूप छान गाणं म्हटलेलं आहे आणि ही सुद्धा हेच गाणं म्हणणार आहे, तरी हिला सुद्धा प्रोत्साहन द्या. खूप भाग्यवान विषय का भाऊ. खरंच तर आज आपले आजी आजोबा आज पोवाडा बोलतात तेच ऐकून आपले मुलंही बोलत असतात. 1 hour later. दरवर्षी सर्वांनी या शिवजयंतीच नाही तर गणेश उत्सव असेल कोणत्याही सोसायटीतील कार्यक्रम असेल त्यांनी सहभागी व्हायला हवे. आणि वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे ती शमशेरेची धार आहे. श्री म्हणजे